नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. आज आपण बघणार आहोत समाज कल्याण परीक्षा 2024 म्हणजे 2025 मध्ये पार पडलेली आहे टीसीएस कंपनी मार्फत विविध पदाकरिता. यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल, कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षकाचं पद होतं. त्यासोबतच गृहपाल ज्या स्पेशल लेडीज महिलांकरिता जागा होत्या 93, त्यानंतर सर्वसाधारण जागा होत्या 63. त्यासोबत लघु टंकलिकक असेल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या 5 ते 6 पदाकरिता ही परीक्षेची जाहिरात परिषद झाली होती. तर याचा जो निकाल आहे, अंतिम निकाल गट क पदांचा नेमका कधी लागणार आहे, कारण बरेच विद्यार्थी कॉल करतायत अकॅडमीमध्ये, सर तुम्ही नेमकं सांगा, तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्या किंवा व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती पडेल. तर त्याकरिता आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ बनवत आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसे जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ती माहिती पाहण्यापूर्वी डबल अकॅडमी मध्ये विविध पदाकरिता, ज्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 620 पदाची जाहिरात आलेली आहे. यामध्ये जे समाविष्ट आहेत एएनएम, जेएनएम आहे, स्टाफ नर्स, फार्मसी ऑफिसर असणार आहे. या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक, आपण कोणत्याही पदाकरिता प्रिपरेशन करत असाल, आहार तंत्रज्ञ आहे किंवा आरोग्य सहाय्यक महिला, यांचा जवळपास जो टेक्निकल सब्जेक्ट सिलेबस आहे तो सेमच आहे. तर याकरिता आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. एमपीडब्ल्यूचे पण आहे तांत्रिक विषयासहित. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिलं जाणार आहे. पीवायक्यू, एमसीक्यू पण घेतले जातील. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे. तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत तुमच्याकडून. टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स बुक मोफत मध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत. तर याची बॅचची जी फी आहे अगदी कमी शुल्कामध्ये 1500 रुपयामध्ये तुम्हाला 3 मंथ्स व्हॅलिडिटी हे जे काही ऑफर आहेत सर्व काही तुमच्याकरिता असणार आहेत. तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. 9545818303 हा अकॅडमीचा नंबर आहे. तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे आपल्यापर्यंत आलेली निकाल, अंतिम निकाल, आता गुणोत्तर यादी प्रसिद्ध झालेली आहे. विविध पदांचं जो कट ऑफ आहे त्याचे व्हिडिओ पण मी तुमच्या माहितीकरिता टाकले होते. तर आपण आता बघणार आहोत तुमची जी गुणोत्तर यादी प्रसिद्ध झालेली आहे, त्यानंतर निकालासंदर्भात असेल किंवा नेमकं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत त्याची पण माहिती पाहूया. तर या ठिकाणी जी परीक्षा आहे तुमची, मला वाटते 4 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान टीसीएस कंपनी मार्फत वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचं काय झालेलं होतं, नॉर्मलायझेशन झालं होतं. जे मार्क आहेत एका कार्यकर्त्याला 200 पैकी 200 मार्क आलेले आहेत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक मध्ये. तर तुमचा जो अंतिम निकाल आहे आपल्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार येणाऱ्या किती दिवसात, 15 दिवसामध्ये हा निकाल प्रसिद्ध होणार आहे. हा पण अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर प्रतीक्षा यादी लागणार आहे का, तर ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. प्रतीक्षा यादी, वेटिंग लिस्ट तर लागणार आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थी काठावर आहेत, ज्यांना 1-2 मार्क कमी आहेत, आता जागा ज्या दिलेल्या आहेत वरिष्ठच्या 5 आहेत, कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 57 आहेत, 58 रँक आहे, 60वा आहे, 65वा आहे, त्या विद्यार्थ्यांना अजिबात घाबरून जायचं नाही, कारण की तुमची जी आहे ती वेटिंग लिस्ट जाहीर होणार आहे. परंतु कधी, यामधील ज्या विद्यार्थी ऑलरेडी वरच्या पदावरती कार्यरत आहेत त्यांनी जर पोस्ट नाकारली किंवा ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेच नाही तर ताबडतोब याची वेटिंग लिस्ट लागू शकतो. नाहीतर 1 वर्षाचा तुम्हाला पेशन्स ठेवावा लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तोपर्यंत डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत. ओरिजिनल एक फाईल तयार करायची आहे ओरिजिनल डॉक्युमेंटची आणि 2 झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत, 2 प्रिंट प्रत्येक डॉक्युमेंटची. सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत. आपलं पूर्ण व्हॅलिडिटी आहे का, एनसीएल ची व्हॅलिडिटी संपलेली आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको, नाहीतर तिथनं आपण माघारी येऊ शकतो. त्यामुळे ही काळजीपूर्वकपणे तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आपण सांगितलेलं आहे तुम्हाला जी बऱ्यापैकी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची करिता कोणकोणते लागणार आहेत महत्वाचे, त्याची पण त्याकरिता पण व्हिडिओ तुमच्याकरिता बनवूया. तर त्यासोबतच तुम्हाला परत एकदा एमपीडब्ल्यू करिता स्पेशल मेंटरशिप बॅच आपण लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये पर्सनल गायडन्स असेल, मेंटरशिप विद्यार्थ्यांकरिता स्पेशल वेगळं ॲप असणार आहे. त्यांचं पर्सनल गायडन्स करण्यासोबतच झूम मीटिंग घेतली जाणार आहे, टॉपिक वाईज त्यांच्या टेस्ट घेतल्या जाणार आहे, त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी अनालिसिस, परत ज्या प्रिंटेड नोट्स आहेत तुम्हाला घरपोच आपण देणार आहोत. आणि 10 विद्यार्थ्यांमागे जे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत ते तुमच्याकरिता अरेंज केले जाणार आहेत. तर या
कोणतेही बॅच किंवा ही स्पेशल मेंटरशिप बॅच करिता आपण 9545818303 या नंबरवरती संपर्क करू शकता. ठीक आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला सांगायचा आहे, अभिप्रायामध्ये कमेंट करायचे आहे. तसेच आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू सर्वांचे.